आणि आता बातमी येते राऊतांविरोधामधल्या तक्रारीची। पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजपकडून राऊतांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली। राऊतांचं वक्तव्य मोदींबद्दल विद्वेष पसरवणारं असल्याचा आरोप करत ही तक्रार करण्यात आली आहे। औरंगजेबी वृत्ती गुजरात दिल्लीमधून महाराष्ट्रावर चाल करून येते असं वक्तव्य राऊतांनी केलं होतं। राऊतांविरोधात भाजपची आयोगाकडे तक्रार। संजय राऊतांनी केलेलं कालचं विधान हे पंतप्रधानांचा अपमान आणि बदनामी करणार आहे। त्यापेक्षा संजय राऊतांचं विधान हे पंतप्रधानांबद्दल विद्वेष पसरवणार आहे। म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला याबद्दल त्याची दखल घ्यायला लावू, विनंती करू आणि याबद्दल कायदेशीर कारवाईची अपेक्षा करू। औरंगजेबी वृत्ती गुजरात दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येते, राऊतांनी वक्तव्य केलं होतं। औरंगजेबानं आपल्या भावाला, आपल्या वडिलांना सुद्धा सोडलं नाही। आज आपल्या देशामध्ये नेमकी तीच परिस्थिती आहे। औरंगजेबानं अशा पद्धतीनं काम केलं की तो सगळ्यांशी गोड गोड बोलायचा आणि शेवटी पाठीत खंजीर खुपसून ती राज्य आपल्या ताब्यात घ्यायचा। औरंगजेबानं सुद्धा फोडा झोडा आणि राज्य करा हीच नीती अवलंबली आणि गुजरातमधून दिल्लीत गेलेल्या त्याच लोकांनी आज महाराष्ट्राच्या बाबतीत, देशाच्या बाबतीमध्ये हीच नीती अवलंबली। पण इतिहासाची पुनरावृत्ती होते, लक्षात घ्या। मोदीजींना औरंगजेब म्हणण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी औरंगजेबी कार्य काय केले आहे? पहिला औरंगजेबी कार्य केलाय, जसं औरंगजेबानी सत्ता प्राप्त करण्याकरता स्वतःच्या भावाला घराच्या बाहेर काढलं। सत्ता प्राप्तीकरता औरंगजेबानी आपल्या भावाला घराच्या बाहेर काढलं। महाराष्ट्रामध्ये सत्ता प्राप्तीकरता घरातल्या भावाला कुणी काढलं, औरंगजेबी वृत्ती कुणी स्वीकारली, या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। आता औरंगजेबी वृत्ती कोणाची आहे? उद्धव ठाकरे।